नमस्कार. मराठीमध्ये फार असे कमी शो असणारे किंवा मालिका असणारे जे भरपूर हिट ठरले. आता जर सांगायचं झालं तर सर्वात जास्त हिट ठरलेला आतापर्यंत मराठी बिग बॉस. त्यामध्ये संपूर्ण सीझन नाही, जवळपास 5 सीझन झालेले, परंतु त्यामध्येच सर्वात हिट ठरला सीझन तो म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 5. आणि आता लवकरच आपल्या भेटीला बिग बॉस मराठी सीझन 6 येणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते. चला त्यावर चर्चा करूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर. चला सुरू करूया. तर मराठी बिग बॉस सीझन 5 भरपूर हिट ठरला. भाऊचा धक्का कोण विसरणार. रितेश भाऊ होस्ट होते, महेश मांजरेकर हे आधी होते, परंतु 5व्या सीझन मध्ये आपल्याला रितेश भाऊ दिसले. त्यामध्ये एक एक कलाकार सुद्धा भरपूर हिट ठरले. आता कलाकारांची नावे सांगायची झाली तर वर्षा उसगावकर ताई, त्यांना कोण विसरणार. मराठी तर गाजवलेच चित्रपट, परंतु हिंदी सुद्धा गाजवले. त्यानंतर सांगायचं झालं तर अभिजित दादा, गायक, इंडियन आयडल पहिला जिंकणारा. त्यानंतर सांगायचं झालं तर प्याडे दादा, भरपूर वर्षापासून आपण कॉमेडी करताना वेगवेगळे चित्रपट मध्ये त्यांना बघितलं आहे. त्यानंतर जर सांगायचं झालं तर भरपूर असे मोठमोठे कलाकार त्यामध्ये दिसले. त्यामध्ये आपल्याला रील स्टार पण दिसले, अंकिता वालवलकर, त्यानंतर आर्या जाधव रॅपर, निक्की तांबोळी, डीपी दादा, सूरज चव्हाण, असे वेगवेगळे कलाकार आपल्याला या सीझन मध्ये दिसले. आता यामध्ये एवढे मोठमोठे कलाकार असून सुद्धा जो विजेता झाला तो सूरज चव्हाण झाला. त्यावर सुद्धा भरपूर चर्चा झाली, भरपूर कमेंट्स आपण बघितल्या, निगेटिव्ह बघितल्या, पॉझिटिव्ह बघितल्या, सकारात्मक सुद्धा होत्या आणि नकारात्मक सुद्धा होत्या की सूरज हा विजेता नव्हता. खरं पाहिलं तर अभिजित दादा हा विनर झाला पाहिजे होता, नाहीतर वर्षा उसगावकर ताई ह्या विनर झाल्या पाहिजे होत्या. तर अशा वेगवेगळ्या कमेंट्स आपण त्या शो मध्ये बघितल्या. आणि त्यानंतर सूरज चव्हाणचा चित्रपट सुद्धा आला, म्हणजे बिग बॉस झाला आणि लगेच 1 ते 2 महिन्यामध्ये त्याचा झापूक झुपूक हा चित्रपट आला होता आणि तो फ्लॉप ठरला. आता त्यामागे सुद्धा विविध कारणे आले, त्यावर भरपूर व्हिडिओ आपण बनवले आहेत की का फ्लॉप झाला, तो हिरो झाला पाहिजे होता का, दादा कोंडके यांच्यासोबत सुद्धा त्याची तुलना करण्यात आली होती. या भरपूर गोष्टीवर आपण व्हिडिओ बनवले आहेत. तर अशा प्रकारे बिग बॉस सीझन 5 भरपूर गाजला आहे. रितेश भाऊ होस्ट होते आणि सीझन 5 गाजल्यानंतर आता 6 लवकरच, म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 6 लवकरच आपल्या भेटीला येऊ शकतं अशी शक्यता, अशी बातमी समोर येते. तर चला बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये कोण कोण स्पर्धक असू शकतात यावर चर्चा करूया. आणि पहिलं नाव येतं प्रथमेश परब. त्याचे वेगवेगळे चित्रपट तुम्ही बघितले असेल, तो हिंदीमध्ये सुद्धा दिसलाय आपल्याला. आणि त्याचा सर्वात जास्त आवडता चित्रपट सांगायचा झाला तर टाइमपास. त्यातला कथा म्हणा, त्यातली गाणी म्हणा, सर्व हिट होती. तर त्यामुळे TRP शोला नक्कीच मिळू शकते. प्रथमेश भरपूर हिट आहे मराठीमध्ये सुद्धा, तर नक्कीच TRP वाढू शकते. पुढचं जर नाव सांगायचं झालं तर अपूर्वा गोरे. मालिका केलेली आहेत त्यांनी, ती फुलराणी या मालिकेत होती. आई कुठे काय करते ही सुद्धा मालिका आहे, त्यामध्ये तिने काम केलेलं आहे, तर ती सुद्धा आपल्याला या शो मध्ये दिसू शकते. तर पुढचं नाव सांगायचं झालं तर भाग्यश्री लिमये, ही सुद्धा या शो मध्ये 9व्या सीझन मध्ये आपल्याला दिसू शकते. भाडीपाच्या भरपूर शो मध्ये आपल्याला भाग्यश्री दिसलेली आहे. मला असं वाटतं कांदेपोहे या शो मध्ये ही एक एपिसोड चालतो, तर त्यामध्ये सुद्धा ही आहे. आणि वेगवेगळ्या मालिकेमध्ये सुद्धा आपल्याला दिसलेली आहे. तर भाग्यश्री लिमये नक्कीच आपल्याला या शो मध्ये बिग बॉस सीझन 6 मध्ये दिसू शकते अशी शक्यता वर्तवली जाते. पुढे सांगायचं झालं तर सायली संजीव, तर ही सुद्धा रील स्टारच म्हणू शकतो आपण, वेगवेगळ्या रील येत राहतात, तर ही सुद्धा आपल्याला या शो मध्ये दिसू शकते. तर पुढील नाव आहे प्रियंका देवते. वेगवेगळ्या मालिकेत आपल्याला बघितलेलं आहे आपण, त्यानंतर भरपूर रील सुद्धा बघितले आहे. आता नक्कीच या शो मध्ये आपल्याला भरपूर रील स्टार दिसणार आहेत. वेगवेगळे त्यांचे मिलियन्स मध्ये फॉलोअर्स आहे, कारण जो मागचा शो होता त्यामध्ये सुद्धा जवळपास 5 ते 6 रील स्टारच म्हणून आपण एक प्रकारे ते आपल्याला दिसले होते. त्याच्यामुळे शो सुद्धा भरपूर गाजला होता. तर नक्कीच या सुद्धा प्रियंका देवते सुद्धा या शो मध्ये आपल्याला दिसू शकते. पुढचं नाव सांगायचं झालं तर दक्षता जोईल असू शकतात. दक्षता सुद्धा आपल्याला या शो मध्ये दिसू शकते. सेम रील स्टार वगैरे आपण म्हणू शकतो, वेगवेगळ्या मालिकेत सुद्धा आहेत. त्यानंतर सांगायचं झालं तर अश्विनी कसार सुद्धा आपल्याला या बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये दिसू शकते. पुढील नाव सांगायचं झालं तर उर्मिला निंबाळकर सुद्धा या शो मध्ये आपल्याला दिसण्याची शक्यता वर्तवली जाते. भरपूर नावं समोर येताना दिसत आहे आणि त्यामध्ये आपल्याला उर्मिला सुद्धा दिसू शकते अशी शक्यता आहे. तर पुढील नाव आहे संकेत पाठक. नक्कीच नाव ऐकलेलं असेल तुम्ही, वेगवेगळ्या चित्रपटात म्हणजे कॉमेडी भूमिका जास्त प्रमाणात केलेल्या आहेत दादाने.
तर संकेत दादा सुद्धा आपल्याला या शोमध्ये दिसू शकतो. नक्कीच मोठमोठे कलाकार घेणं गरजेचं आहे, कारण शोची TRP तेवढीच वाढते, जेवढं फेमस असेल तेवढी TRP वाढते. तर नक्कीच संकेत दादा सुद्धा आपल्याला या शोमध्ये दिसण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यानंतर जर नाव घ्यायचं सांगितलं तर आशुतोष गोखले. सध्या भरपूर रील याच्या व्हायरल होत आहे. या दादाच्या म्हणजे भरपूर कॉमेडी व्हिडिओ म्हणा, रील म्हणा समोर येताना दिसतात. मिलियन्समध्ये व्ह्यूज जात आहे, मिलियन्समध्ये फॉलोअर्स सुद्धा आहेत. इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा. तर आशुतोष सुद्धा आपल्याला या शोमध्ये दिसण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यानंतर ऋतुजा देशमुख सुद्धा या शोमध्ये येण्याची शक्यता आहे. नक्कीच रील स्टार म्हणा, तुम्ही मालिका म्हणा, मी प्रत्येक वेळेस तेच म्हणणार आहे, कारण भरपूर रील व्हायरल होताना यांच्या आपण बघितलेले आहेत. तर हे कलाकार आपल्याला दिसू शकतात. बिग बॉस मराठी सीझन 6, बिग बॉस मराठी 5 सीझन 5 हा भरपूर गाजला. जवळपास 4-4.5ची TRP या शोने कमावली होती. भाऊचा धक्का कोण विसरणार, भाऊच्या धक्क्याने सुद्धा 4-4.5ची TRP गाजली होती दर शनिवार रविवार. आणि नॉर्मल जे आपले चालतात एपिसोड त्याने सुद्धा भरपूर TRP आली होती. तर साधारणतः सांगायची तात्पर्य हे की 5 म्हणजे सीझन 5 भरपूर गाजला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून 6 बनवण्याची तयारी दिसते. भरपूर रील स्टार दिसणार आहे, भरपूर मोठमोठे कलाकार सुद्धा आपल्याला दिसणार आहे. जसे 5 मध्ये होते वर्षा उसगावकर ताई होत्या, त्यानंतर पॅडी दादा होते, त्यानंतर आपल्याला अभिजित दादा दिसला. तर मोठमोठे कलाकार आपल्याला दिसले. तर त्याचप्रमाणे 6 मध्ये सुद्धा मोठमोठे कलाकार प्लस थोडेसे रील स्टार अशा प्रकारचं आपल्याला एक समीकरण दिसू शकतं. तर तुम्हाला काय वाटतं, बिग बॉस सीझन 5 जसं हिट झालं तसं 6वं होणार का, आणि 6व्यामध्ये कोण कोण स्पर्धक असू शकतात, कमेंट करून नक्की सांगा. बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.